राम राम मंडळी, आज तारीख आहे 23 जून 2024. मॉन्सूनला सुरुवात होऊन साधारण 15 दिवस होऊन गेले आहेत आणि कोकण पूर्णपणे हिरवागार होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की हा तोच भाग आहे किंवा हे तेच ठिकाण आहे जो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान दाखवला होता, जेव्हा दुपारी 2चं टळटळीत ऊन अशा प्रकारचा तो व्हिडिओ मी बनवला होता. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामधली तफावत तुम्हाला निश्चित दिसेल. तुम्हाला तो व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये दिसेलच खाली. तर पाऊस आल्यावरती काय किमया घडते निसर्गाची आणि निसर्गाचं सौंदर्य कसं खुलून येतं हे तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. यासोबतच आपल्या जागेतले जे काही माड आहेत किंवा जी बाग आहे आपली माडांची, तिथंही सगळीकडे हिरवंगार रान उगवून आलेलं आहे आणि माडांची जी परिस्थिती आपण एप्रिल मेमध्ये पाहिली होती तीही सुधारलेली आहे. थोडक्यात सांगायचं असं की पावसाळा जसा येतो तसं सृष्टी बहरून निघते, पण पुन्हा मार्च एप्रिल महिना आला, उन्हाळा सुरू झाला की पुन्हा जसं उन्हाळ्यामध्ये यावर्षी परिस्थिती होती अगदी तशीच परिस्थिती पुढच्याही वर्षी असेल. यासाठी काहीतरी आपण करायला हवं. यासाठी आपण पाण्याचं व्यवस्थापन करायला हवं. पावसाचं प्रमाण वाढेल या दृष्टीने वृक्ष लागवड आपल्याला करायला हवी. वृक्षतोडीवरती कुठेतरी आपल्याला बंधनं आणायला हवीत आणि या सगळ्यांचा विचार करून आपण इथून पुढची वाटचाल करायला हवी. हाच बहुतेक यावर्षीच्या कडाक्याच्या उन्हाळ्याचा आपल्या सर्वांना संदेश आहे. व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.